नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत फाल्यां वास्कोत 20 खाटीच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन आपलो राजिनामो सादर केलो. 20 ते 28 नोव्हेंबर मजगत गोंयांत जावपी 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर अधिकृतपणान प्रवेशिका स्वीकारपाक सुरवात केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियां कडेन आपले विचार मांडटले. आनी गोंयांतल्या साबार वाठारांनी आयज आषाढी एकादशीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मनयली. आतां पुराय खबरो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत फाल्यां सांजे 4 वरांचेर वास्कोत 20 खाटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले. हो प्रकल्प गोंय राज्य मुळावी बांदावळ उदरगत महामंडळ म्हळ्यार GSIDCन हातांत घेतला. ह्या कार्यावळीक भलायकी मंत्री विश्वजीत राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, GSIDCचे अध्यक्ष मायकल लोबो आनी हेर मानेस्त हाजीर आसतले. ह्या प्रकल्पाचो खर्च सुमार 26 कोटी इतलो आसा. ह्या भलायकी केंद्राची इमारत 4 माळयेची आसतली आनी तातूंत गरजेच्यो सगळ्यो वैजकीय सुविधा उपलब्ध आसतल्यो. प्रस्तावित भलायकी केंद्रात सामान्य वैजकीय, दंतचिकित्सा, आयुष, ENT, नेत्रविज्ञान, ऑर्थोपेडिक्स, बालरोग विज्ञान, स्त्रीरोग आनी प्रसूतीशास्त्र ह्या विभागां खातीर बाह्य रुग्ण विभाग आसतलो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन आपलो राजिनामो सादर केलो. फाटल्या 10 दीस देशभरांतल्या विद्यार्थ्यांनी केल्ल्या निशेधां उपरांत निर्माण जाल्ल्या परिस्थितीची नैतीक जापसालदारकी स्विकारून हो निर्णय आपूण घेतला अशें तांणी सांगलें. विद्यार्थ्यांचें हित सर्वोच्च आसा आनी राष्ट्रविरोधी शक्तींनी हे परिस्थितीचो फायदो घेवचो न्ही, तशेंच खंयच्याय विद्यार्थ्याचो फुडार कायदेशीर गुंतागुंतीचो जावचो न्ही म्हणून आपण आपलें पद सोडपाचो निर्णय घेतला अशें तांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत सांगलें. मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचें मार्गदर्शन, विस्वास आनी सतत आदार दिल्ल्या खातीर उपकार मानले. राष्ट्राची सेवा करप हें आपल्या जिवितांतलें सगळ्यांत उंचेलें ध्येय आनी फुडाराकूय पुराय समर्पणान ताचे खातीर वावुरतलो अशें तांणी सांगलें. मजगतीं धर्मेंद्र प्रधान हांणी केंद्रीय शिक्षण मंत्री पद सोडपाचो घेतिल्लो निर्णय तांच्या 4 दशकांच्या भौशीक जिणेंत तांणी जपिल्ली जापसालदारकेची भावना दाखोवन दिता. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतलें तांचें योगदान सदांच याद उरतलें अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी राजिनाम्या उपरांत म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियां कडेन आपले विचार मांडटले. आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, AIR न्यूज वेबसायट आनी न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनलाचेरूय ताचें थेट प्रसारण जातलें. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली. NFDC म्हळ्यार राष्ट्रीय चित्रपट उदरगत महामंडळान 20 ते 28 नोव्हेंबर 2026 मजगत गोंयांत जावपी 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर अधिकृतपणान प्रवेशिका स्वीकारपाक सुरवात केल्या. महोत्सव दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हांच्या फुडारपणा खाला आशियांतल्या सगळ्यांत पोरन्या चित्रपट महोत्सवांत इंडियन पॅनोरमा हो एक मुखेल विभाग आसतलो. हातूंत 25 पुराय लांबायेचे फीचर फिल्म्स आनी 20 डॉक्युमेंटरी बिगर फीचर फिल्म चित्रपट दाखयतले. तशेंच पदार्पण करपी दिग्दर्शकां खातीर पुरस्कार आनी डिजिटल वेब मालिका आस्पावीत करतले. भारतीय श्रेणींत नोंद सादर करपाची निमाणी तारीख ऑगस्टच्या मध्याक आसा, जाल्यार फिल्म फ्रीवे वरवीं आंतरराष्ट्रीय श्रेणींत नोंदी सादर करपाची निमाणी तारीख 31 ऑगस्ट 2026 अशी आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेलो खबरो. गोंयांतल्या साबार वाठारांनी आयज आषाढी एकादशीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मनयली. गोंयचे पंढरपूर म्हणून फामाद आशिल्ल्या विठ्ठलापूर सांखळीतल्या श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमतान विंगड धर्मीक आनी सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन केल्ले. आयज सकाळी 7 वरां सावन आषाढी एकादशी निमतान श्री विठ्ठल मंदिरात राजकीय आनी सामाजीक मळावेल्या मानेस्तांनी देवळात येवन अभिषेक करून श्री विठ्ठल देवाचे आशिर्वाद घेतले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भलायकी मंत्री विश्वजीत राणे, मये मतदारसंघाचे आमदार पेमेंद्र शेट, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक तशेंच हेर भाविकांनी श्री विठ्ठलाचेर अभिषेक करून आशिर्वाद घेतले. आषाढी एकादशीच्या निमतान आयज मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी लोकांक परबी दिल्यात. आषाढी एकादशीच्यो सगळ्या समेस्त गोंयकार म्हणजे मोगाळ भाव आनी भयणी खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या निमित्तान ज्या पद्दतीत पुराय देशभरातल्यान वारी सगळ्यो पंढरपूर वता, गोंयभरातल्यान उरलेल्यो वारी आमच्या विठ्ठलापूर सांखळी हांगासर येता. युवकांचो उत्साह ह्या वारीत पळयत जाल्यार म्हाका दिसता युवा शक्ती ही संस्कृती कडेन जोडीत आसा. म्हणून तर आयच्या हांव सगळ्या युवकांक आव्हान करता की आमी सगळेच जाण अशाच पद्दतीत संस्कृतमय गोंय घडोवपा खातीर, संस्कृतमय भारत घडोवपा खातीर आनी आमचे युवकांचे उज्वल भविष्य घडोवपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या उलोक वो मारून आमी सगळ्या जाणांनी आमचे उज्वल भविष्य घडोवया आणि ह्या देशाचे भविष्य घडोवया. आषाढी एकादशीची परब मडगावात व्हडा उमेदीन आणि भक्तिभावान मनयली. मडगाव शहरातल्या पाजीफोंडच्या श्रीहरी दत्त मंदिरात आणि कोंबातल्या श्री विठ्ठल रखुमाई देवळात हजारांनी भक्तांच्या हाजिरेत आषाढी एकादशी भक्तिभावान मनयली. कोमच्या श्री विठ्ठल देवळात सकाळी अभिषेक जाल्या उपरांत शेकड्यांनी भक्तांनी दिसभर अभिषेक केलो. आषाढी एकादशी निमतान दोनूय देवळांनी वेगवेगळे धर्मीक आणि सांस्कृतिक कार्यावळी आयोजित केल्ल्यो. दवर्लीतल्या डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी आयज सकाळी कोमातल्या श्री विठ्ठल रखुमाई देवळा कडल्यान दिंडी सुरू करून हरिमंदिरात सोंपयली. त्यावेळार रिंगण आणि भजन कार्यावळ जाली. मजगतीं मडगावच्या रवींद्र भवनात वर्सुकी परंपरेप्रमाण आषाढी एकादस उमेदीन मनयली. मुंबयचो तरणाटो गायक उत्कर्ष वानखेडे आणि गोंयची युवा गायिका गार्गी सिद्धये हांणी अभंग आणि भक्तिगितांचो कार्यक्रम सादर केलो. ह्या कार्यावळीक कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हाजीर आशिल्ले. रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालाक हांणी सगळ्यांक येवकार दिलो. आयज फोंडा तालुक्याच्या वेगवेगळ्या विठ्ठलाच्या आणि हेर देवळांनी आषाढी एकादशी उत्सव व्हडा उमेदीन मनयलो. वयलो बाजार फोंडेच्या विठोबा देवळात आषाढी एकादशी निमतान वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजीत केल्ल्यो. बोरीच्या श्री नवदुर्गा देवळात एक दिसाचो अखंड भजनी सप्तक घडोवन हाडलो. भक्तांनी सकाळ सावन विठुरायाचे दर्शन करून आणि नामदिंडीत आणि भजनी सप्तकात वांटो घेवन आषाढी एकादशी उत्सव मनयलो. बोरीच्या विवेकानंद संस्थेन विठ्ठल देवस्थान, तिशे बोरी ते साईबाबा देवस्थान आणि फुडें नवदुर्गा देवस्थान मेरेन पायी वारीचे आयोजन केल्ले. खेळ. गोंयचो ग्रँडमास्टर एथन वाझ हाणें आंतरराष्ट्रीय पांवड्यार आनीक एक उल्लेखनीय यश मेळयलां. युरोपांत जाल्ल्या प्रतिश्ठीत सर्बिया ओपन 2026 मास्टर सर्तीत ताणें तिसरी सुवात मेळयली. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र, कोकण आनी गोंयांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. जाल्यार 26 ते 30 जुलय मजगत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. गोंयांत 1 जून ते 24 जुलय मजगती सरासरी 44.25 इंच पावसाची नोंद जाल्या. अंदू पावसाचें प्रमाण 35.2% उणें आसा. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फाल्यां वास्कोत 20 खाटींच्या मुळाव्या भलायकी केंद्राचो बुन्यादी फातर बसयतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडेन आपलो राजिनामो सादर केलो.
20 ते 28 नोव्हेंबर मजगत गोंयांत जावपी 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर अधिकृतपणान प्रवेशिका स्विकारपाक सुरवात केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. गोंयांतल्या साबार वाठारांनी आयज आषाढी एकादशीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मनयली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.